नमस्कार सगळ्यांना. दिवाळी जवळ येते आणि आज आपण बनवणार आहोत सासूबाईंच्या खास रेसिपी प्रमाणे मस्त दाणेदार बेसन लाडू. हे लाडू घरच्या सर्वांना नक्कीच आवडतील. चला तर मग सुरुवात करूया. एका परातीमध्ये 2 ग्लास चणा डाळ घ्यायची. एक कढई गरम करून त्यात हे 2 ग्लास चणा डाळ टाकायची आणि डाळ लालसर होईपर्यंत नीट भाजत राहायचं. थोडं हलवल्यानंतर डाळीचा कलर आपल्याला लालसर होताना दिसेल. नंतर ही डाळ भाजल्यावर ती थंड होऊन द्यायची. थंड झालेली चणा डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटायची. रवासारखं पीठ तयार करायचं. नंतर पाऊण ग्लास तूप घ्यायचं. कढईत बेसन टाकून थोडे तूप टाकून गरम करायचं. हलक्या आचेवर नीट भाजत राहायचं. सुरुवातीला थोडे तूप टाकून सातत्याने हलवत राहा. बेसनाचा रंग बदलतो आणि हलका दाणेदार बनतो. थोडे केसरच्या काड्या पाण्यात भिजून ठेवायच्या आणि ते पाणी आता बेसनमध्ये टाकायचं. त्यामुळे केशराचा स्वाद येईल आणि रंगही सुरेख होईल. हे बघा, पाणी घातल्यावर बरं बेसन हे छान फसफसल्यासारखं झालं. तर तुमच्याकडे केसर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं पिवळा कलर टाकायचा. अशी पिठाला जाळी धरलेली आहे असं केल्याने लाडू हलका होतो आणि टाळ्याला खाताना चिटकत नाही. पुन्हा आपल्याला हे बेसन हलकं होईपर्यंत नीट भाजून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. हे बघा, हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे. पहिले हे थोडं सैल होतं, आता घट्ट झालेलं आहे. आता हे पीठ बघा कसं मस्त झालेलं आहे. दाणेदार असं घट्ट होऊन मिश्रण झालेलं आहे. बेसन थंड झाल्यावर थोडं इलायची पावडर आणि 1.5 ग्लास पिठी साखर टाकायची आणि नीट एकजीव मिक्स करून घ्यायचं. मिश्रण घट्ट आणि दाणेदार झालं की हाताने छोटे छोटे लाडू वळायचे. वरून मनुके किंवा काजूने सजवायचं. वा, आपल्या घरच्या खास दाणेदार आणि स्वादिष्ट बेसन लाडू तयार आहेत. सणांच्या वेळी हे लाडू सर्वांना नक्कीच आवडतील. नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी मात्र नक्की ट्राय करा. थँक्यू.